भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तहसीलदारांना निवेदन। सविस्तर वृत्त। बांगलादेशात हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत। अनेक मंदिरांची नासधूळ होत आहे। या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत अशी मागणी पिंपळनेर नगरीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष बनविले जात आहे। हिंदू कुटुंबियांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे। ही बाब तमाम भारतीयांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी व संतापजनक ठरली आहे। केंद्रातील मोदी सरकारने या प्रश्नावर वेळीच कठोर पावले उचलून बांगलादेशातील हिंदू समाजावरील वाढते अन्याय अत्याचार थांबवावेत अशी मागणी पिंपळनेर नगरीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात आज पिंपळनेर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना एक है तो सेफ है चा नारा देण्यात आला। यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी किरण बळगे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेरचा संपादक अनिल बोराडे। आपल्या हिंदू धर्मावर हिंदू धर्मीयांवर अतोनात अत्याचार होत आहेत। तसंच इथल्या साधू संतांना त्यांच्यावर आक्रमण होत आहे, त्यांना बंदीत घातलं जात आहे, अटक होते आणि त्याच्या विरोधात सगळ्यांनी हिंदूंनी एक होऊन त्याला प्रतिकार केला पाहिजे। त्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे। याच्यासाठी आज आपण महाशय तहसीलदार साहेब पिंपळनेर यांना निवेदन दिलेलं आहे। सगळ्यांनी एकजुटीने याचा विरोध केला पाहिजे, याचा निषेध केला पाहिजे। सकल हिंदू समाज आणि या पंचकृती वर्षातले सगळे नागरिक ज्या निमित्ताने एकत्र झाले, जो निषेध करण्यासाठी आणि जे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो। आज आहे राष्ट्रीय मानवाधिकार दिवसही आहे आणि जगामध्ये जिथं जिथं हिंदूंची गळचेपी होते, विशेषतः बांगलादेशामध्ये होणारा अत्याचार, त्या ठिकाणी हिंदूंचा होणारा हा छळ आणि यावरती साधू संतांना होणारा तिथला त्रास, अनेक हिंदू संघटनांवर त्या ठिकाणी येणारी बंदी, याचा जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने पिंपळनेरमधील आम्ही सगळे धर्माची सेवा करणारे आणि आपले सगळे सनातन हिंदू धर्मीय एकत्र होऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या दृष्टीने आलो। या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निषेधाचा गावोगावी आता निषेध होणार आहे। त्याचा जागतिक परिणाम व्हावा आणि बांगलादेशवर जागतिक दबाव वाढवून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विविध माध्यमांच्या द्वारे, मीडियाच्या द्वारे सुद्धा याचा जास्तीत जास्त तीव्र निषेध सर्वत्र पोहोचणार आहे। आम्ही तो आज या ठिकाणी पोहोचवला आहे आणि सर्व माध्यमांना मी आवाहन करतो की आपण हा सर्व दूरपर्यंत विषय पोहोचवावा। धन्यवाद।